नमस्कार. मी वंदना चलदे वाघमारे, समुपदेशिका तथा शिक्षिका. शुभम भवतु सुप्रभात. आजचा सुविचार आहे आपल्या क्षणाक्षणाच्या विचारामध्ये एक मंत्र आपण स्वतःला सांगितला पाहिजे. ओम दुर्लक्षाय नमः. तो मंत्र आहे ओम दुर्लक्षाय नमः. कारण हा मंत्र आपल्याला प्रत्येक प्रसंगी अगदी तारून नेतो असं आपण म्हणू शकतो. जसं की आपली चिडचिड होत असेल एखादी गोष्ट बघून, आपण छोटंसं घरातलं उदाहरण घेऊया की आपल्याला टापटीपपणे वस्तू ठेवून चांगलं म्हणजे घरामध्ये स्वच्छता ठेवणं ही एक गृहिणीची सवय असते. किंवा तिला असं वाटत असतं की आपल्या मनाप्रमाणे झालं पाहिजे, मुलांनी त्यांच्या त्यांच्या गोष्टी केल्या पाहिजे किंवा घरातल्या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळा झाल्या पाहिजे, मुलांनी सगळ्या गोष्टी त्यांच्या वेळच्या वेळा केल्या पाहिजे आणि आपलं ऐकलं पाहिजे. आपण सांगितलेल्या गोष्टी त्यांना पटो न पटो ते ऐकलं पाहिजे असं आपल्याला वाटतं. पण तसं होत नसतं. मुलंही एका पॉईंटला जाऊन आपली टिंगलटवाळी करायला लागतात किंवा आपण जे काही सांगतो सूचना किंवा असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, हे असं कर, ते तसं कर, ते तिथं ठेव, ते इथं ठेव किंवा इथं कामामध्ये मदत कर किंवा तो अभ्यास असा कर असे. तर त्याला ते सगळ्या गोष्टी ओव्हरडोस होतात आणि मग ते मूल जे आहे घरातलं आपलं टिंगल करतं आणि मग त्यावेळेस आपल्याला डोकेदुखी होते. तर मला असं म्हणायचं नाही की आपल्याला मुलांवरती संस्कारच नाही केले पाहिजे, तर केले पाहिजेत. पण आपल्या स्वतःची डोकेदुखी न करून घेता आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि मग जेव्हा अशा आपल्या मनाच्या विरुद्ध गोष्टी होत असेल त्यावेळेस आपण स्वतःला ओम दुर्लक्षाय नमः असा हा मंत्र आपण जर म्हणत गेलो तर मात्र आपण कुठल्या पण आपल्या मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी असेल किंवा आपलं कोणी ऐकत नाही किंवा आपल्याबद्दल काहीतरी बोलत आहे किंवा कोणी आपल्याबद्दल काहीतरी वाईट गोष्टींचा प्रचार करत आहे, आपल्याला विरोध करत आहे किंवा आपल्या कामाचं काही चीज होत नाही असं वाटत असेल तरीसुद्धा तेव्हासुद्धा हा मंत्र आपण स्वतःला सांगितला पाहिजे. की आपल्याला एखाद्या व्यक्तीचं काही पटतच नाही तर आपण सरळ आपण स्वतःला सांगितलं पाहिजे की ओम दुर्लक्षाय नमः. याच्यामुळं आपण बरंचसं आपल्या मानसिक ताण आहे, मनाला येणारं जे काही फ्रस्ट्रेशन आहे किंवा ताण आहे किंवा चिडचिडेपणा आहे हा आपण कमी करू शकतो. धन्यवाद. शुभम भवतु. स्वयं भव.